जरळी इथं ज्ञानदा वाचनालयाच्या वतीनं मोफत नेत्र तपासणी शिबिर, वाचनासाठी दृष्टी सुरक्षित असणं आवश्यक, डॉक्टर शैलजा सावंत, दृष्टीदोष आणि वाचन संकल्प यांचा प्रभावी मेळ. ग्रामीण भागात डोळ्यांकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे दृष्टीदोषाचं प्रमाण वाढत असून वाचन संकल्प अभियान यशस्वी होण्यासाठी दृष्टी सुरक्षित असणं अत्यंत गरजेचं आहे. दृष्टी चांगली असेल तरच वाचनाचा खरा आनंद घेता येतो. त्यामुळे प्रत्येकानं डोळ्यांची काळजी घ्यावी असं आवाहन नेत्ररोग तज्ज्ञ शैलजा सावंत यांनी केलं. गडिंग्लज तालुक्यातील जरळी इथं ज्ञानदा मोफत वाचनालयाच्या वतीनं दृष्टीदोष आणि वाचन संकल्प या विषयास अनुसरून सुनेत्रा डोळ्यांचा दवाखाना यांच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमातून वाचन चळवळीला आरोग्याची जोड देत ज्ञानदा वाचनालयानं एक अभिनव संकल्प राबवला. या शिबिराचं उद्घाटन मृत्युंजय शिंत्रे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आलं. यावेळी ॲडव्होकेट सुभाष डोंगरे यांच्या हस्ते डॉक्टर शैलजा सावंत यांचा सत्कार करण्यात आला. वाचनालयाचे संचालक TM दुंडगे यांनी स्वागत केलं तर अध्यक्ष दत्ता देशपांडे यांनी शिबिरामागील उद्देश स्पष्ट केला. सकाळच्या सत्रात पार पडलेल्या या शिबिरात 105 गरजू रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर आवश्यक रुग्णांना पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. तसंच सवलतीच्या दरात चष्मे उपलब्ध करून देण्यात आले. ॲडव्होकेट सुभाष डोंगरे यांनी आपल्या भाषणात ज्ञानदा वाचनालयाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांचं कौतुक केलं. या कार्यक्रमाला वाचनालयाचे उपाध्यक्ष अण्णासाहेब देसाई, अप्पासाहेब केंबळे, काकासाहेब देसाई, अजित पाटील, अजित स्वामी, अजित कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी अप्पासाहेब जाधव, राजेंद्र शेलार, मल्लिकार्जुन स्वामी, तुकाराम जाधव, शिवाजी मांगले, अक्षता होडगे यांनी विशेष परिश्रम घेतले. डॉक्टर सावंत यांच्या तपासणी पथकात सुनेत्रा नेत्र रुग्णालयाचे निखिल लोहार, दीपक डोंगरे, निशा गावडे, दिव्या सुतार यांनी रुग्णांची तपासणी केली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तुकाराम दुंडगे यांनी केलं तर आभार विठ्ठल चौगुले यांनी मानले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.